आपण बनवलेला आहे झणझणीत मटण रस्सा. त्यावरती थोडी कोथिंबीर टाकली आहे आणि पळीने हलवून पाहते मी किती छान दिसत आहे आपला झणझणीत कोल्हापुरी स्टाईल मटण रस्सा. आणि दुसऱ्या साईडला मटण फ्राय केलेलं आहे. त्यावरती कोथिंबीर टाकून गार्निश करून आता आज आपण मस्तपैकी कोल्हापुरी मटण रस्सा आणि मटण फ्राय केलेला आहे. तुम्ही पाहू शकता मटणाला कशी खरखरीत उकळी आली आहे. आणि दुसऱ्या साईडला आहे अळणी मटणचे पीस. कसे वाटले तुम्हाला? नक्की सांगा. आणि हे आहे आपलं मटण रस्सा आणि कांदा, लिंबू आणि मस्तपैकी बाजरीची भाकरी. कसं वाटलं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा.